खळगे खाल्लेले आहेत. 7-8-10 वर्ष आंदोलन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी जवळजवळ 10 ते 15 वेळा त्यांच्या आंदोलनाला भेटी दिलेल्या आहेत. हम्म. त्यांच्या आंदोलनावरती ज्यावेळेस वाईट सावट होतं, ज्यावेळेस त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला होता, त्यावेळी त्यांच्या अश्रूचा जो बांध फुटला होता तो छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावर फुटला होता. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. हम्म. ज्या लोकांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ज्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला केला, त्या हल्ल्याच्या वेळी देवेंद्र फडणवीसचा राजीनामा मागणारे हे छत्रपती संभाजी महाराज होते. हम्म. त्याचबरोबर इतर सगळ्या प्रक्रिये म्हणजे त्यांच्या सभा झाल्या, त्यांचे दौरे झाले, त्या ठिकाणी राबणारा कार्यकर्ता हा मराठा समाजाच्या बरोबरीनं आमच्या स्वराज्य पक्षाचा कार्यकर्ता होता. हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मध्यंतरी जर आपण पाहिलं तर लाटचं जे त्यांचं उपोषण झालं, त्या उपोषणावेळी त्यांना हाके नामक एका व्यक्तीनं समोर उपोषण केलं. ते चुकीच्या पद्धतीने यांच्या उपोषणाला टार्गेट करणार होतं. यावेळी स्वतः छत्रपती असताना एखादा व्यक्ती चुकीचं उपोषण करतो आणि जो व्यक्ती बरोबर उपोषण करतो त्याला पाठिंबा देण्याचं धाडस या महाराष्ट्रातला एकमेव राजकीय नेता होता. तो छत्रपतींचा वंशज असताना देखील त्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि त्यावेळी हाकेंनी काय प्रतिवार केला हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तब्येत खालावली. पूर्णपणे आमची परिवर्तन महाशक्तीची नेते मंडळी जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेली. यामध्ये राजकीय तोटे फायदे आम्ही कधी पाहिलेले नाहीत. मराठा समाजाच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी 2 पावलं मागे आलेले आहेत. काल परवाच मनोजदादा जरांगेंची त्यांनी भेट घेतलेली आहे. मनोजदादा जरांगेंना योग्य पद्धतीचा प्रस्ताव देखील दिलेला आहे आणि ते इतके सुज्ञ आहेत. मनोजदादांना राजकारण कळतं, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांना तसा वेळ असतो. त्यामुळे मला नाही वाटत की ते आम्हाला त्यांच्या या तिसऱ्या पर्यायातनं किंवा ते जे पर्याय देतात, समीकरण घडवतात त्यातनं बाहेर ठेवतील. आणि जर त्यांनी बाहेरच ठेवलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण असेल. जी लोक आजवर समाजासाठी काम करतात, कायदेशीरदृष्ट्या काम करतात, तुमच्या आंदोलनाला बळ देतात, छत्रपती असताना देखील तुम्हाला एवढी मोठी उपमा देतात की छत्रपती शाहू महाराजांचा विचार मनोजदादा पुढे नेतात. हे कोण म्हणतात तर छत्रपती संभाजीराजे म्हणतात. आणि ज्या लोकांनी तुमच्या आंदोलनाला किती पाठिंबा दिला हा संशोधनाचा विषय असेल. हो, मुस्लिम समाज तुमच्या आंदोलनात होता का? मनोजदादांना पाठिंबा दिला का? हो, दिलाच. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी जर इतकं पुढे येऊन जर पाठिंबा दिला असेल आणि हेच मनोजदादा जर छत्रपती संभाजी महाराजांना नाकारणार असतील तर हे आंदोलन कुठेतरी राजकीय दृष्ट्या जातंय का हा महाराष्ट्रातला समाज विचार करल. मी समाजाचं सांगतोय पण माझ्या मनाला माहिती आहे मनोजदादा नक्कीच आम्हाला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतील. आमच्या मतांचं आम्ही दिलेले उमेदवार याच्यामध्ये ध्रुवीकरण होऊ नये ही आमची भूमिका आहे. तशीच मनोजदादांची भूमिका असावी. मी तुम्हाला याद्या दाखवू शकतो. आज जवळपास 100-150 उमेदवारांच्या याद्या आमच्या तिघांच्या ठरलेल्या आहेत, 5 जणांच्या ठरलेल्या आहेत. यात मुस्लिम असेल, दलित असेल, बहुजन असेल, मराठा असतील, या सर्वांना आम्ही सामावून घेतलेला आहे. विस्थापितांना सामावून घेतलेला आहे. या प्रक्रियेवर दादांनी विश्वास ठेवावा. आमच्याकडे चिन्ह आहे. आमचा व्हीप इतर सगळ्या उमेदवारांना लागू होऊ शकतो. परंतु अपेक्षांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मनोजदादा योग्य निर्णय घेतील. हे परिवर्तन महाशक्ती घडवेल आणि मराठा समाजाचे प्रश्न असतील, इतर सर्वांचे प्रश्न आम्ही सोडवू. त्याच्यामध्ये मनोजदादा किंगमेकरच्या भूमिकेत असतील ही शाश्वती मी तुम्हाला देतो. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये आता रवी आंबेकर यांना आणायचं आहे. रवी सर, तुम्ही ऐकलं ह्या सगळ्यांचे वेगवेगळे म्हणजे मतप्रवाह आहेत, हे सगळे ऐकलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राचे जे राजकीय पटल आहे त्या सगळ्या सारीपाटावरती सगळेजण आपापली मतं बांधून ठेवलेली आहेत. महाविकास आघाडीचे ठरलेले आहेत, महायुतीचे ठरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या ठरलेल्या समीकरणाला भगदाड पाडत एक नवं समीकरण जे मांडू पाहत आहेत जरांगे पाटील, ते समीकरण खरंच अस्तित्वात येऊ शकेल का? दलित, मुस्लिम, हे वोट ट्रान्सफर, मराठा, हे 3 वेगळे विचारधारा मांडल्या जातात, प्रवाह आहेत, मतप्रवाह आहेत. हे 3 मतप्रवाह एकत्र येऊ शकतात का? काय शक्यता वाटते? नाही, हे 3 मतप्रवाह जे आहेत हे एकत्र येऊन गेलेले आहेत. आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की एक गट्टा मतदान झालेलं आहे. मुस्लिमांचा असेल, दलितांचा असेल आणि त्याचबरोबर ठिकाणी मराठा मतदान झालेलं आहे. त्याचे परिणाम सुद्धा आपण पाहिले आणि मनोज जरांगे पाटलांचा आपण प्रभाव सुद्धा पाहिलेला आहे की जवळपास 46-47 विधानसभा मतक्षेत्रामध्ये बदल घडवू शकतील एवढं आपण प्रभाव सुद्धा पाहिलेला आहे. यंदाची निवडणूक ही फार इंटरेस्टिंग निवडणूक आहे. मी थोडंसं याला निवडणुकीच्या अँगलने सुद्धा पाहतो. इथे किंग कमी आहेत आणि किंग मेकर या निवडणुकीमध्ये जास्त आहेत. 2-4 दिवस राज ठाकरे सुद्धा इंटरव्ह्यू देत आहेत की सरकार त्यांच्याचमुळे बनणार आहे. आजच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे ज्या फॅक्टर्सना सोबत घेऊन चाललेत, एमएमडी फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, हा फॅक्टर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये तारून गेला होता. यंदा हा फॅक्टर मनोज जरांगे पाटलांच्या सोबत म्हणजे आपण 100% जाणार नाही असं म्हणूयात, याच्यातला काही फ्रॅक्शन जरी गेला तरी एक मोठा डेंट महाविकास आघाडीच्या वोट बँकला पडणार आहे. मला हे सगळं चित्र एकूण
हरियाणा पॅटर्नकडे जाताना दिसतंय. मायक्रो ज्या मायनॉरिटीज आहेत, मायक्रो ओबीसीज आहेत आणि बाकीचे जे समाज घटक आहेत, या समाज घटकांच्या स्वतःच्या अस्मिता आहेत, स्वतःची लिडरशिप आहे. त्या सगळ्या लिडरशिपला वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. निवडून कोण येईल आणि कोण नाही येणार हा वेगळा प्रश्न आहे. पण प्रतिनिधित्वाची जी लढाई आहे, प्रत्येक समाज घटकाला आपला अधिकार आहे आपला आपला उमेदवार देण्याचा, आपली निवडणूक लढण्याचा. तर मला काही गैर वाटत नाही की ज्या वेगवेगळ्या समाजाची लोक उभी राहतील आणि निवडणूक लढतील, पण ती फेर होईल का, याच्यामुळे कोणाची मतविभागणी होईल, कोणाला डेंट मिळेल, हे आपल्याला सगळ्यात मोठा मुद्दा आहे ज्याच्यामुळे ही चर्चा होते खरं तर. कारण मराठा समाजाला आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा कम्प्लिटली कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आहे. मी आज ट्विटही त्याच्याबद्दल केलं की मला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे अण्णा हजारेंच्या आंदोलनासारखं दिसतंय. त्या आंदोलनाला लोकसमर्थन मिळालं, जनता त्यांच्या सोबत होती आणि त्याच्यातनं नंतर जे अल्टिमेट आउटकम यायचं होतं याची क्लॅरिटी, ते कसं मिळवायचं याची क्लॅरिटी जेव्हा नसते त्यावेळेला एखादं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे सामाजिक पॉलिटिकल इफेक्ट करून जातं, पण त्याच्यातनं आउटकम बऱ्याचदा काही काही येत नाही. पण एक सर मी थोडंसं थांबवतो. यातनं एक आउटकम मिळालं होतं ना, दिल्लीच्या सत्तेवर सत्ता काबीज करणारा आम आदमी पक्षासारखं आउटपुट मिळालं होतं. आता हे आंदोलन त्या दृष्टीने चाललंय का? सत्तांतर सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर एक नवीन सत्ताधारी पक्ष ज्याला बफर जर नसता अण्णा आंदोलनांचा तर ते सत्तांतर होऊ शकलं नसतं दिल्लीमध्ये, अशी स्थिती होती. माझं म्हणणं तेच आहे की याच्यातलं जे आहे मनोज जरांगे पाटलांना कदाचित वैयक्तिक काहीच आउटकम मिळणार नाही याच्यातून, पण याच्यातून इथे कॅटलिस्टची भूमिकेत आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. कॅटलिस्टच्या भूमिकेमध्ये ते दिसत आहेत. त्यामुळे हे ज्या वेळेला याच्यातून जे आउटकम निघेल हे पॉलिटिकल आउटकम असणार आहे. समाजाला काय मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात खूप साशंकता आहे. समाजाला जे मिळायचं आहे ते आरक्षण आहे. आरक्षण हे घटनात्मक बाबींवर लढल्याशिवाय मिळणार नाही. त्याच्यावर पॉलिटिकल प्रेशर ग्रुप बनवून तुम्ही कितीही प्रभाव टाका, कारण या मागच्या विधानसभेत सुद्धा मराठा उमेदवारांचं, मराठा लोकप्रतिनिधींची संख्या जास्त होतीच ना, याच्या आधी सुद्धा होती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा डॉमिनन्स आपण नाकारू शकत नाही, तो पहिल्यापासून होता. तरी सुद्धा आरक्षण मिळू शकलं नाही, कारण त्याच्यामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत. काही लोकांना तर नकोच आहे ना आरक्षण. जे लोक पारंपरिकरित्या मराठे म्हणून सरदार, ज्याला म्हणून सरदार मराठे महाराष्ट्राच्या राजकारणातले जे 40 फॅमिलीज आहेत ज्या फिरून इकडून तिकडून सगळ्या पक्षांमधून निवडून येतात, त्यांना नकोच आहे ना. तर अशा वेळेला मराठा समाजाचं आरक्षण हे पॉलिटिकल बिलच्या सोबतीने कॉन्स्टिट्युशनल लढाई किती तुम्ही मजबूत पद्धतीने लढू शकता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आणि त्या लढाईमध्ये मला असं वाटतं की हे सगळं आंदोलन हे मला बॅकफुटवर दिसतं, जसं अण्णा हजारेंचं आंदोलन होतं, जे लिगल आणि लॉजिकल गोष्टींमधलं आपण बघितलं तर लिगल गोष्टींमध्ये मागे होतं. त्यांना निवडणुकाच नको होत्या, ते लोकशाहीमध्ये निवडणुका हा प्रकारच मानत नव्हते. अशा पद्धतीच्या याला मास फॉलोइंग होऊ शकतं, पण त्याच्यातलं आउटकम बद्दल मला साशंकता आहे. ठीक आहे, मग हाच मुद्दा आहे. आता या सगळ्यामध्ये प्रश्न सुद्धा असा विचारला जातो. धनंजयजी, खरं तर केदार योगेश यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे, पुन्हा तो प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न. योगेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मी सरांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. हा प्लीज तुम्ही उत्तर द्या. मी खरं तर सरांच्या प्रश्न, सर असं म्हणतायत की या राजकीय समीकरणामधनं समाजाचा बोध काय होईल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, मनोजदा असतील, संभाजीराजे असतील, बच्चूभाऊ, आमच्या सगळ्यांची एक धारणा आहे, खचलेल्या पिचलेल्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबरीनं इतर जे समाजाचे घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुमची तात्विक लढाई, तुमची कायदेशीर लढाई याचा समज आम्हाला आहे, परंतु आता होतंय काय, ज्या घटनात्मक दृष्ट्या आरक्षण मिळणार आहे त्या घटनेमध्ये निवडून दिलेले प्रतिनिधी काय भूमिका पाडतात, त्या संविधानाच्या पटलावरती, त्या विधानसभेच्या पटलावरती त्यांची भूमिका काय असते, ती गळचेपी भूमिका ते घेतात. आता येथून पुढच्या कालावधी मध्ये काय होणार आहे, आमचे जे निवडून आलेले समीकरण असतील, आमचे जे आमदार असतील, ही सगळी भूमिका त्या पद्धतीने घडवतील. आयोगाला जे रेकमेंडेशन लागतात, आयोगाच्या कामं करून घ्यावे लागतात. तुमचं मी ऐकलं, माझं ऐकल्यावरती तुम्ही बोला सर, माझं मत मांडू द्या. या सगळ्या समीकरणांमध्ये न्याय प्रक्रियेचा सहभाग नोंदवून घेणं, त्याचबरोबर योग्य पद्धतीचे अहवाल तयार करणं, ते अहवाल झाल्यावरती विधिमंडळाच्या पटलावरती ते मांडणं, त्याला कायदेशीर दृष्ट्या संविधानामध्ये बसवणं, आरक्षणाच्या टक्केवारीचा मुद्दा जो आहे तो ओलांडून न देता कशा पद्धतीने आरक्षण देईल यावर काम करावं लागतं. परंतु आमचा आवाज मांडणारीच लोक त्या ठिकाणी नाहीत. जी लोक गेलेली आहेत ती पक्षाची चाटुकरी करतात, कसं म्हणता येईल ना. एक मिनिट, आता सर तुमचं म्हणणं पूर्ण करा, नंतर मी त्यांना प्रश्न विचारतो. रवी सर, तुम्ही काहीतरी म्हणत होता.
माझं म्हणणं हेच होतं की विधानसभेने एकमुखी ठराव केला मराठा आरक्षणाचा. पॉलिटिकल कोण विलचा ठराव केला जो सर? मुद्दा आहे, नाही पॉलिटिकल दोनदा झाली चर्चा, दोनदा हा ठराव झाला. त्यामुळे पॉलिटिकल विल हा पार्ट जर असेल, प्रतिनिधित्वाचा जो पार्ट असेल, की मलाही वाटते सर की घटनात्मक गोष्टींमध्ये फसलेला हा मुद्दा आहे आणि सर तिथे मांडणी करणारी सर लोक मला कमी वाटतात. तर टिकणारं आरक्षण जे आहे ते कोणत्या नियमाप्रमाणे दिलं पाहिजे, त्याची कॅप काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आत्ताचे जे राजकीय नेते मराठा समाजातून निवडून गेलेले असतील, राजकीय पक्षांचे नेते मंडळी असतील, त्यांना ओबीसींना पण दुखवायचं नाही, त्यांना मराठ्यांना पण कुरवाडायचंय, त्यांना आदिवासींना पण दुखवायचं नाही. अशा पद्धतीनं आरक्षण देता येणार नाही. छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची संकल्पना मांडली होती, 50%च्या आतमध्ये जो समाज बसवला पण होता, धनंजयजी, त्यासाठी तशा ज्या ज्या प्रकारचं गोष्टी जर कराव्या आरक्षण लागतील, द्यायचं असेल, हा तशा तर प्रकारचं जातीय आरक्षण द्यायचं सर्वेक्षण, जर तुम्हाला सर बहुमत बोलतो लागेल. मी, सर मी जातो तेच सांगतोय, जातीय सर्वेक्षण झाली पाहिजेत. जिसकी जितकी भागीदारी उसकी उतनी हक्कदारी हो, जो ते आहे म्हणण्याप्रमाणे त्या गोष्टी झाल्या पाहिजे. आमचे संख्याबळ आलं पाहिजे, म्हणूनच मेजॉरिटी आमदार आम्ही निवडून आणणार आहोत. त्या ठिकाणी आमचं मत मांडलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणच्या पटलावरती आमचे विचार मांडले गेले पाहिजेत. हे होतच नाही. कोणतरी समाजाच्या नावाने प्रतिनिधित्व करतं, कोणतरी पक्षाच्या नावाने जातं आणि नंतर नेते मंडळींची उमरे झिजवतं. त्याच्यामुळे